विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपोजिट फंक्शन याच्या कालच्या पुढील काही प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पार्टमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन याबद्दल काही प्रॉब्लेम्स पाहिले होते. आज त्याच्या पुढे काही प्रॉब्लेम्स आपण पाहणार आहोत. नेक्स्ट प्रॉब्लेम इज y is equal to cos x to the power 5. Here three functions, that is y, log and cosine function, also x to the 5. First we differentiate this function, then dy by dx is equal to d by dx log cos x to the power 5. First we calculate the derivative of log function. That means derivative of log cos x to the power 5 is 1 by cos x to the power 5 into d by dx cos x to the power 5. Then again differentiate the function cos x to the power 5. We get 1 by cos to the power x to the 5 minus sin to the power x to the 5 and derivative of x to the 5. Here we get the derivative of cos x to the 5 is minus sin x to the 5, x to the power 5, and we get the derivative dy by dx is equal to minus sin x upon cos x to the 5, that means minus tan x to the power 5 into 5x to the power 4. Last, the answer is dy by dx is equal to minus 5x to the 5 x to the power 4 tan x to the power 5. तर अशा प्रकारे तीन फंक्शन समजा असतील तर चेन रूलचा यूज करून आपण हे प्रॉब्लेम सोडवलेलं आहे. आता अजून आपण पुढील प्रॉब्लेमकडे जाऊ. याच्यामध्ये समजा आपण प्रॉब्लेम घेतलेला आहे. सेकंड प्रॉब्लेम या एक्झाम्पल 3 मधलं सेकंड प्रॉब्लेम मी घेतो. प्रॉब्लेम आहे लॉग ई रेस टू एक्स 3x इंटू 3x मायनस 4 टू द पॉवर 2/3 डिवाइड बाय क्यूब रूट ऑफ 2x प्लस 5. आता इथं आपल्याला पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढण्याच्या अगोदर जे लॉग फंक्शन आहे त्याला ॲब्रिवेट करायचं आहे बाय युजिंग द लॉगॅरिथमिक रूल. लॉगॅरिथमिक रूल वापरून आपण त्याला ॲब्रिवेट करू. पहिल्यांदा लॉगचा रूल वापरला आपण फंक्शनवर, तर लॉग इथं काय होईल, लॉगचा रूल आपण वापरला तर लॉग आपल्याला मिळेल हा वरचा जो वरचं फंक्शन जे आहे लॉग ई रेस टू 3x इंटू 3x मायनस 4 टू द पॉवर 2/3 मायनस खालचं जे फंक्शन आहे लॉग 2x प्लस 5 टू दी पॉवर 1/3. तर अशा प्रकारे आपण या लॉगॅरिथमिकला पहिल्यांदा सॉल्व केलं. त्यानंतर पुन्हा लॉगचा रूल आपण वापरला, लॉगचा प्रॉडक्ट रूल वापरला, त्यानंतर पॉवरचा रूल वापरला. तर आपल्याला काय मिळेल, इथं आपण दोन्ही रूलचा इथं यूज केला तर आपल्याला इक्वेशन मिळेल लॉग टू दी पॉवर log e to the power 3x plus log 3x minus 4 to the power 2/3 minus log 2x plus 5 to the power 1/3. Then y is equal to log e to the power 3x means 3x. 3 log e, log e ची व्हॅल्यू आपल्याला 1 आहे म्हणून आपण इथं 3x घेतलं. हा जो आहे ही टर्म आपण 3x घेतली. त्याच्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये आपण काय केलं, दुसऱ्या टर्ममध्ये आपण
याच्यामध्ये हा पॉवर समोर आणला 2/3 log 3x - 4 आणि तिसऱ्या टर्ममध्ये सुद्धा पॉवर आपण समोर आणला काय मिळालं -1/3 log 2x + 5 बाकीची व्हॅल्यू इथं आपण 1 टाकली. तर अशा प्रकारे आपण याला ॲब्रिव्हिएट केलं तर आपल्याला अशा प्रकारे वायचं हे फंक्शन मिळेल. त्यानंतर या वायचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं आणि 1 बाय 1 प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह आपण इथं काढणार आहोत. या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढते वेळेस तुमच्या लक्षात येईल की पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काय असेल 3xचं डेरिव्हेटिव्ह 3 × dy/dx. त्याच्यानंतर दुसऱ्या टर्मचं 2/3 logचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. त्याच्यानंतर तिसऱ्या टर्मचं सुद्धा असंच कॉन्स्टंट बाहेर घेतला आणि याचं आपण डेरिव्हेटिव्ह काढलं. त्याच्यानंतर आपण पुन्हा याच्यामध्ये नेक्स्ट स्टेपमध्ये हे डेरिव्हेटिव्ह आपण काढले. डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्याचा आपण यूज केला तर तुमच्या लक्षात येईल की इथं एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती आहे 1 आहे. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये log 3x - 4चं डेरिव्हेटिव्ह पुन्हा सेपरेट काढायचं आपल्याला. त्यानंतर या टर्ममध्ये लॉगचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढायचं. याचं डेरिव्हेटिव्ह आलं 3x 1/3x - 4 इथं 1/2x + 5. पुन्हा या टर्मचं डेरिव्हेटिव्ह या खालच्या टर्ममध्ये आपण ह्या दोन टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढलं या टर्मचं आणि या टर्मचं. 3x - 4चं डेरिव्हेटिव्ह इथं किती आलं 3 आलं. या 2x प्लस याचं डेरिव्हेटिव्ह किती आलेलं आहे 2 आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे की पूर्ण प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर लास्टला आपल्याला जे ॲन्सर मिळालेलं आहे तर लास्ट ॲन्सर dy/dx = 3 + 2/3x - 4 - 2/3 × 2x + 5 अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह ह्याच्यामध्ये काढायचं आहे. तर हे एक्झाम्पल लॉगॅरिथमिक एक्झाम्पल पूर्ण वेगवेगळे फंक्शन्स घेऊन याचं डेरिव्हेटिव्ह पण स्टेप बाय स्टेप काढलेलं आहे. आता अजून एक एक्झाम्पल आपण समोर घेऊ. हे सुद्धा लॉगचंच मी एक्झाम्पल घेतलं. इथं काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण y = लॉग काय आहे रूटमध्ये 1 - cos 3x/2 आणि /1 + cos 3x/2. आता इथं आपण एक फॉर्म्युला यूज केला 1 - cos x म्हणजे 2 sin² x/2 हा फॉर्म्युला इथं वापरला तर आपल्याला 1 - cos 3x/2 याचा आपल्याला काय मिळेल 2 sin² 3x/4 आणि इथं खाली 1 + cos x चा फॉर्म्युला आहे 2 cos² x/2 आणि त्याचा आपल्याला काय मिळेल 2 cos² 3x/2. तर अशा प्रकारे फॉर्म्युल्याचा यूज करून आपण ह्या दोन स्टेप्स इथं घेतल्या. त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे sin² / cos² म्हणजेच काय असेल हे tan². तर इथं tan 3x/2 साईन आपण आणि रूटसुद्धा आपण त्याचा काढून टाकला तर आपल्याला अशा प्रकारे मिळून जाईल. त्याच्यानंतर हे फंक्शन आपल्याला मिळालेलं आहे y = log tan 3x/4. याला ॲब्रिव्हिएट केल्यानंतर फंक्शन आलेलं आहे. आता याचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं. डिफरन्शिएट केलं आपण तर इकडलं dy/dx ही साईड ही dy/dx log tan 3x/4. सेपरेट डेरिव्हेटिव्ह आपण याचं काढू. या टर्ममध्ये डेरिव्हेटिव्ह काढलं तर लॉग x असेल तर 1/x घेतो तसंच आपण इथं 1/tan 3x/4 × डेरिव्हेटिव्ह या tan 3xचं डेरिव्हेटिव्ह dy/dx tan 3x अशा प्रकारे मिळेल. त्याच्यानंतर 1/tan असेल तर 1/cot याला आपण cot घेतो म्हणून cot 3x/4 आणि इथं याचं डेरिव्हेटिव्ह टॅनचं sec² असते sec² 3x/4 × पुन्हा 3x/चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढावं लागेल. तर अशा प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह आपण काढत गेल्यानंतर आपल्याला शेवटी हे काय मिळेल इक्वेशन cos 3x/4 अपॉन या sin² sec² आपण खाली आणलं तर sin² होईल. sin² याला आपण काय केलेलं आहे 1/sin² येईल आणि याला आपण केलं तर इथं काय मिळेल sin 3x/4 मिळेल. आणि नंतरची ही जी टर्म आहे एक मिनिट इथं कॉटचं आपण काय केलं cos/sin आणि sec²चं 1/cos² x घेतलं आणि याचं डेरिव्हेटिव्ह 3x/4चं डेरिव्हेटिव्ह 3/4 घेतलं. तर ही टर्म आपण अशा प्रकारे इथं घेतलेली आहे. त्याच्यानंतर लास्टला याला ॲब्रिव्हिएट केल्यानंतर काय मिळेल ही टर्म इथं ॲडजस्टमेंटसुद्धा करायची आपल्याला या फॉर्म्युल्यात बसण्यासाठी. तर वरची टर्म 3 असेल
इथं कॉसला खाली आणलं तर 2 या कॉस स्क्वेअर एक कॅन्सल झाला, एक कॉस एक्स इथला कॅन्सल केला तर 1/2 × 2 sin 3x/4 × cos 3x/4 हे अशा प्रकारे हे लास्ट आन्सर मिळेल 3/2 sin x 3x/2 आणि लास्ट आन्सर dy/dx आपण अशा प्रकारे याचं काढू शकतो. तर ॲब्रिएट करून त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह आपण याच्यामध्ये काढू शकतो. हे प्रॉब्लेम्स लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊ. आता इथं हे प्रॉब्लेम घेतलं मी, पुढचं प्रॉब्लेम घेतलं की y = काय आहे a⁴ log a cot x. पाहता इथं काय आहे की पॉवरचा पुन्हा पॉवर आपण घेतला तर या टर्ममध्ये a log a cot x आहे. तर log a इथं आपण फॉर्म्युला वापरला, याच्या ओरिजिनल फंक्शन आपण घेतो आणि ओरिजिनल फंक्शन काय आहे तर cot x आहे आणि म्हणून y = a⁴ cot x आपल्याला मिळेल. आणि आता याचं पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं. डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं याचं आता या टर्मचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथं dy/dx = d/dx a cot x याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला अशा प्रकारे मिळेल. a⁴ cot x म्हणजे a⁴ cot x आणि पुन्हा log a आणि याचा पॉवर cot x आहे म्हणून पुन्हा cot x आपण डेरिव्हेटिव्ह काढलं तर cot x आपल्याला घेता येईल. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मिळेल a cot x log a मायनस cosec स्क्वेअर x आणि अशा प्रकारे लास्ट आन्सर आपल्याला मिळेल dy/dx = -cosec स्क्वेअर x × a cot x आणि log a. त्याच्यानंतर आपण असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सोडवले तर आपल्याला आता हे एक एक्झाम्पल मी घेतो. इफ y = √7gx - 3 g(3) = 4 असेल, g'3 = 5 दिलेलं असेल तर फाइंड f'3. आपण डेफिनेशनमध्ये पाहिलं f'(a) पाहिलं तर परंतु इथं एची पर्टिक्युलर व्हॅल्यू इथे 3 ठेवलेली आहे म्हणून f'(a)च्या ऐवजी f'3. तर अशा वेळेस काय करायचं, सगळ्या आपल्या याच्यानुसार आपल्याला जायचं, मेथडनुसार किंवा आपली जे प्रोसेस आहे त्यानुसार डेरिव्हेटिव्ह काढून शेवटी परंतु एच्या ऐवजी 3 टाकून द्यायचं. आता हे प्रॉब्लेम पहा. ह्याच्यामध्ये काय असेल f(x) = √7gx - 3 दिलेलं आहे. याला आपण डिफरन्शिएट केलं तर काय मिळेल f'(x) d/dx √7gx - 3. याचं डेरिव्हेटिव्ह काय ते 1/2 √7gx - 3. पुन्हा याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल आपल्याला 7gx - 3. आता अशा प्रकारे या टर्मचे डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर आपल्याला या स्टेपमध्ये पहा काय मिळते f'(x) = 7g'(x) / 2 √7gx - 3. आणि या आता हे डेरिव्हेटिव्ह झालं परंतु आपली व्हॅल्यू किती आहे या f'3 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 आहे म्हणून इथं फॉर x = 3 साठी जिथे x आहे तिथं 3 ठेवा. काय मिळते पहा इथं आता मग 7g'3 / 2 √7g3 - 3 आणि ही व्हॅल्यू किती येईल आपल्याला इथं 7 × g'3ची व्हॅल्यू g'3ची 5 टाकली आपण आणि इथं किती टाकली g3ची व्हॅल्यू 4 टाकायची. इथे या इक्वेशनमध्ये आपण इथं आणि इथं व्हॅल्यू टाकल्या तर आपल्याला काय मिळेल 7×5 इथं 35 आणि इथं आपण 4 - 3 1 म्हणजे 4 + 3 1. तर अशा प्रकारे हे इक्वेशन 7 - 3 म्हणजे 5. एक मिनिट इथं आपल्याला ह्या रूटमधली व्हॅल्यू टाकल्यानंतर 7 × 28 आणि -3 किती होतील इथं 25. √25 म्हणजे 5.